नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। वाहतूक शाखेत असणाऱ्या महिला पोलिसाचा विषारी औषध पिऊन प्रयत्न। सामाजिक संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्याने त्रास दिला अशी सापडली चिठ्ठी। अहिल्यानगर शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस अंमलदाराने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली असून एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर ही वेळ यावी हे खेदजनक आहे। सविस्तर वृत्त असे, रविवार दिनांक 8 जून रोजी सकाळी 11:30च्या सुमारास जयश्री हरिश्चंद्र सुद्रीक नामक राहणार कोपर्डी तालुका कर्जत या महिला पोलीस अंमलदाराने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला आहे। जयश्री सुद्रीक यांनी वाहतूक शाखेत येण्यापूर्वीच विषारी औषध घेतल्याची माहिती समजते। शहर वाहतूक शाखेत आल्यावर त्यांना अचानक भयंकर त्रास जाणवू लागला। त्यांचे सहकारी वर्गाच्या ही गोष्ट लक्षात आली व त्यांनी सुद्रीक यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये फरक न दिसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सुद्रीक यांच्याजवळ एक चिठ्ठी सापडली, त्यात एका सामाजिक संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्याने मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे अशी माहिती समजते। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक सेवा करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर ही वाईट वेळ येते हे निंदनीय असून महिला पोलीस कर्मचारी सुरक्षित नाहीत असे यावरून स्पष्ट होते। अहिल्यानगर शहर प्रतिनिधी प्रवीण गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।